2 लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचं कारस्थान झालंय किरीट सोमय्या. 2 लाख अर्ज आहेत, त्यात 37 तालुक्यात जाऊन आलोय किंवा माहिती मिळवली. त्यात 99% रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम आहेत. कोणताही पुरावा नाही आणि हे कट कारस्थान मध्ये मालेगाव मध्ये सुरू झालेलं आहे. एटीएसला या कामाची चौकशी करण्यास सुचवले. 2 लाख प्रमाणपत्र थांबवणं, चौकशी होऊन बांगलादेशी यांना परत बांगलादेशला पाठवण्यात जाणार आणि हा गेम प्लॅन करणारे मालेगावमध्ये जो बँक घोटाळा झाला होता त्यातून पैसे आले. काल मालेगाव तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना सस्पेंड करण्यात आलंय. आणखी काही ठिकाणी हे सस्पेन्शन होणार. एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई, दुसऱ्या बाजूला या बांगलादेशींना परत पाठवायचंय आणि तिसऱ्या बाजूला यापुढे देताना व्यवस्थित लक्ष ठेवून देण्यात यावे. यवतमाळला 13,500 लोकांना देण्यात आलं. अमरावतीला 15,000 लोकांना देण्यात आलंय. अकोल्याला 15,000 लोकांना दिलंय. अकोला शहरात 4,500 लोकांना दिलंय. अंजनगाव सुरजीमध्ये 1400 लोकांना दिलंय. त्यात सर्व 1483 बांगलादेशी मुस्लिम आहेत. खूप मोठा गेम प्लॅन आहे आणि आता नवीन प्रक्रिया थांबवली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या लोकांनी आणि बांगलादेश सीमेवरील एजंट यांनी मोठा गेम प्लॅन तयार केला आणि जुलैनंतर ठिकठिकाणी आचारसंहितेचा काळ असताना लोकसभेत यांचा विजय झाला होता. म्हणून त्यांचं सरकार येणार त्या 4 ते 5 महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात 2 लाख बांगलादेशी रोहिंग्यांच्या अर्ज या लोकांनी उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात आलंय. 1,07,000 जन्म प्रमाणपत्र देण्यात आलंय. 90,000 प्रलंबित आहेत. मालेगावमध्ये गेलो होतो तेव्हा ही बाब पुढे आली. 2 लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचं कारस्थान झालंय. मालेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार यांना सस्पेंड करण्यात आलंय. उशिरा ज्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आणि जे 1,07,000 लोकांना प्रमाणपत्र दिले त्यांची चौकशी केली जाईल. 1969 मध्ये जो कायदा आला होता त्यामध्ये अनेक भारतीयांकडे जन्म प्रमाणपत्र होतं म्हणून ते ज्युडिशियरीकडे देण्यात आलं होतं. नंतर त्यात सुधारणा होऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले. यात 1 वर्षापेक्षा जास्त जुन्या असेल तर पुरावे द्यावे लागतात. 99% बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे. कोणताही पुरावा नाही आणि हे कारस्थान मध्ये हे मालेगाव मध्ये ही गेम सुरू झाली. मालेगावचे 2 पॉलिटिकल लीडर, आतंकवादी अतिरेकी संस्थाचे नेते आणि बॉर्डरवरचे 2 एजंट. एटीएसला या कामात चौकशी करायला सुचवण्यात आले आहे. एका बाजूला हे 2 लाख प्रमाणपत्र थांबवणं, यात जे बांगलादेशीची चौकशी होऊन जे बांगलादेशी रोहिंग्या आपले पुरावे देऊ शकले नाही त्या सगळ्यांना परत बांगलादेश पाठवलं जाणार आणि ह्या गेम प्लॅन करणारे पैसे त्यांना मालेगाव जो बँक घोटाळा झाला होता त्यातनं आले आहेत. जन्मानंतर 30 70 वर्षानंतरची प्रमाणपत्र देत आहेत. अधिकाऱ्यांना पण हे लक्षात यायला नको होतं त्यांचं हवं होतं निश्चितपणे. आणि म्हणून काल मालेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार दोघांना सस्पेंड करण्यात आलं आहे. आणखीन पण काही ठिकाणी हे सस्पेन्शन होणार. ते एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई, दुसऱ्या बाजूला या बांगलादेशीला परत पाठवायचं आणि तिसऱ्या बाजूला याचा पुढे देताना हे सगळं व्यवस्थित लक्ष ठेवून द्यावं लागणार. सर हिंदी में बताइए. नागपूर विभागातली काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये मी आता इथून यवतमाळला जात आहे. तर यवतमाळला पण 13,000-13,500 लोकांना दिलं गेलं आहे. अमरावतीला 15,000 लोकांना. अकोलाला जात आहे मी. अकोलाला पण 15,000 लोकांना दिलं गेलं आहे. अकोला शहरात 4,500 लोकांना दिलं. मी तुम्हाला एक तुलना सांगतो. अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी लोकसंख्या 1.5 लाख, मुस्लिम 22,000. त्यात 14 ते 84 लोकांना दिले. त्यातनं 14 ते 80 बांगलादेशी मुस्लिम. त्याच्या आधी हेच काम मॅजिस्ट्रेट करायचे. तर अंजनगाव सुरजीमध्ये 2021, 2022, 2023 3 वर्ष मिळून फक्त 200 लोकांनाच दिलं होतं. तर एक खूप मोठा गेम प्लॅन आहे. आता नवीन प्रक्रिया थांबवली आहे. जुन्यात चौकशी सुरू आहे. सर हिंदी में बताइए. बांग्लादेशियों को जिस प्रकार जन्म मृत्यु ये महाराष्ट्र में कांग्रेस, उद्धव ठाकरे से संगठन है. इनके लोगों ने और उनको सपोर्ट करने के लिए बांग्लादेश के 2
बॉर्डर पर के एजेंट, इन लोगों ने मिलकर गेम प्लान बनाया। 2024 तक यह प्रक्रिया मैजिस्ट्रेट, जुडिशियल मैजिस्ट्रेट करता था। यह अधिकार तहसीलदार, एसडीएम को दिए गए हैं। जुलाई लोकसभा में विजय के बाद में इन्होंने ये डिजाइन बनाई और विधानसभा आचार संहिता प्रचार के दरमियान जुलाई से दिसंबर में 2 लाख एप्लीकेशन आई। एक में भी एविडेंस नहीं है कि वो हिंदुस्तान में जन्मा था। जो एप्लीकेशन आई है उसमें से 99% ये बांग्लादेशी मुस्लिमों की, रोहिंग्या मुस्लिमों की है और उनकी उम्र 30 से 70-80 साल तक की है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एसआईटी बनाई, एसआईटी ने रिपोर्ट दिया, जिसके कारण मालेगांव के तहसीलदार, नायब तहसीलदार को सस्पेंड किया। 2 और अधिकारी की जांच शुरू है। जो दिए गए हैं वो सब सर्टिफिकेट की फिर से जांच होगी और नए सर्टिफिकेट को अभी स्थगिति दी गई है। कितने लोग, कितने हैं, ऐसी संख्या कितनी है जिसको दिया गया है? सर कितने लोग हैं ऐसी जिसकी संख्या है? कितने लोगों को अभी तक दिया गया है? अभी तक 1,07,000 को दिया है। लगभग 90,000 को मान्यता दी गई है, हैंड ओवर नहीं किया है। और अगर यह अभी नहीं रुकता तो आगे क्या होता? अभी जो इन सबके एड्रेसेस है, तो वो एड्रेसेस पे अभी जो मालेगांव में तो एसआईटी ने घर घर जाने की शुरुआत कर दी है। मुख्यमंत्री दावोस से आने के बाद में बाकी जगह पर भी ये प्रक्रिया करने के वो निर्देश देंगे। थैंक यू सर। ढूंढकर वापस भेजने की जो मुहिम है वो तेज करनी चाहिए। मैंने तो मुख्यमंत्री जी से कल रात को भी मेरी बात हुई। मैंने कहा आप जल्दी आइए और इन सबको स्पेशल ट्रेन में बांग्लादेश रवाना कीजिए।